नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी खुशखबर आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच बहिणी या ठिकाणी खुश झाल्या आहे. तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षासुद्धा संपलेली आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांना ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षासुद्धा संपवलेली आहे. कारण की सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बहिणींनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाची सूचना त्यांनी अशी दिली होती. बघा, तुमची जी KYC होती तर KYC तुम्हाला कंपल्सरी आहे. KYC तुम्हाला सर्वांना करायची आहे. पण KYC करण्यासाठी मुदत ही 18 नोव्हेंबर होती. तर त्यांनी या ठिकाणी 18 नोव्हेंबरची ही जी मुदत आहे ही मुदत वाढवून दिली आणि ही मुदत तुम्हाला केली आहे 31 डिसेंबर. आता 31 तारखेपर्यंत तुम्हाला KYC करता येणार आहे. का केली? त्याचं कारण असं होतं की 1.3 कोटी महिला या KYC पासून बाकी होत्यात. म्हणजेच 1.3 कोटी महिलांनी KYC केलेली नव्हते. तर अशा बहिणींची KYC व्हावी यासाठी ही मुदत वाढवून दिलेली आहे. आणि जर का यामध्ये कोणकोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणकोणत्या बहिणी अपात्र आहे, हे संपूर्ण चेक होणार आहे. ज्या ज्या बहिणी KYC करतील, KYC नंतर या ठिकाणी निष्पन्न होईल की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि तुमच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत की नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी निष्पन्न होणार आहेत. तर त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अपात्र की पात्र हे ठरवलं जाणार आहे. आणि जर का तुम्ही अपात्र असाल तर तुमचा लाभ हा बंद केला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर का तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ हा चालूच राहणार आहे, तो बंद होणार नाही आहे. तर तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आज तुम्हाला हप्त्याविषयी सर्वात महत्त्वाची खुशखबर पाहायला मिळणार आहे की तुमचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आज या ठिकाणी आलेली आहे. तर तुम्हाला पुराव्यासहित संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बहिणींनो, सर्वात अगोदर या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर तुम्हाला मी आता या ठिकाणी प्रॉपर्टी घेऊन संपूर्ण माहिती दाखवतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. आणि ते कोणतं काम आहे ते समजून घ्या. तर सर्वात अगोदर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना KYC करणे गरजेचं आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा हप्ता बंद होऊन जाणार आहे. आता बघा, जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळणार नाही आहे. आणि ह्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. अगोदर 18 तारीख होती, आता या ठिकाणी 31 डिसेंबर वाढवून दिलेली आहे. आता ही शेवटची तुम्हाला या ठिकाणी संधी असणार आहे. जर का या संधीचं तुम्ही सोनं केलं, जर का 31 डिसेंबरच्या आत तुम्ही KYC केली तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि त्या तुमचा लाभ बंद होऊन जाणार आहे. म्हणून KYC प्रत्येक बहिणीला करणं गरजेचं आहे. आणि ही KYC झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी हप्ते हे वेळोवेळी मिळत राहणार आहे. आणि बघा पुढे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर KYC करावे. बहुतेक महिला 31 डिसेंबरपर्यंत वाट बघतील की शेवटी KYC करू. जर का तुम्ही असं केलं तर शेवटी जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी हँग होते आणि ही वेबसाईट जर का हँग चालायला लागली तर तुमची KYC होणार नाही. म्हणून बहिणींनो, तुम्हाला KYC आताच करून घ्यायची आहे. कारण की शेवटच्या तारखेचं वाट बघू नका, शेवटी तुम्हाला अडचणी येतील. तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर KYC करून या ठिकाणी मोकळं व्हायचं आहे. पुढे बघ काय सांगितलेलं आहे, याचसोबत KYC करताना वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीसुद्धा दूर करण्यासाठी काही बदल केलेले आहेत. तांत्रिक अडचणी कोणकोणत्या होत्या? तर पहिली या ठिकाणी तांत्रिक अडचण होती की OTP येत नव्हता. OTP येत नव्हता, त्यामुळे KYC होत नाही होती. ही पहिली तांत्रिक अडचण होती, हे सुद्धा दूर झाली आहे. त्यानंतर वेबसाईट हँग होत होती, ती सुद्धा दूर झाली आहे. त्यानंतर तिसरी अडचण महिलांची होती की त्यांचे पती वारलेले आहेत. त्यांचे वडील या ठिकाणी वारलेले आहेत. तर अशा बहिणीची KYC कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला होता. तर त्याचंसुद्धा सोल्युशन या ठिकाणी काढलेलं आहे. त्याचंसुद्धा उत्तर बहिणींना या ठिकाणी मिळालं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याची संपूर्ण माहिती दिली की कशाप्रकारे तुमचे जर वडील वारले असतील, पती वारले असतील किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर KYC कशी करायची याची सर्व माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. संपूर्ण तो व्हिडिओ बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. किंवा जर का तुम्हाला KYC करता येत नसेल तर कमेंट करून सांगा.
की सर माझी KYC झालेली नाही आहे, तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. आणि जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. तुमची KYC जर झाली असेल तर लगेच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आणि KYC झाली नसेल तर लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झाली नाही आहे, तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवले जातील. आता बघा नोव्हेंबर हप्ता. तर नोव्हेंबर हप्ता कधी मिळणार त्याची माहिती आपण बघूया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळतोय की लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे. बघा लाडकीला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलेला आहे. तर त्याचं उत्तर आपण जाणून घेऊया. बघा नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले आहेत. किती? नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस या ठिकाणी सुरू झाले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. म्हणजेच काय, तर नोव्हेंबर हप्त्याबाबत अजून कोणतीही ऑफिशियलरित्या माहिती समोर आलेली नाही आहे. पण लवकरच हे जे काही पैसे तर हे पैसे जमा केले जातील. आणि याचसोबत सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. आता ह्या निवडणुकामध्ये या ठिकाणी प्रश्न बहिणींना असा पडलेला आहे की यामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जातो आहे. आता बघा तुम्हाला KYCसाठी या ठिकाणी खुशखबर मिळाली. त्याचप्रकारे तुम्हाला आचारसंहितेमध्ये पैसे मिळणार की नाही, निवडणुका लागलेल्या आहेत तर निवडणुकामध्ये पैसे मिळणार की नाही मिळणार हा प्रश्न बहिणींना पडलेला होता. तर त्या संदर्भात सुद्धा खुशखबर आलेली आहे. आणि ती खुशखबर अशी आहे की बहिणींनो आचारसंहितेमध्येही तुम्हाला पैसे मिळणार आहे, निवडणुकीचा याच्यावर काही परिणाम होणार नाही आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता. परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचं सांगितलेलं आहे. म्हणजेच निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, ही गोष्ट चांगली आहे. कारण की तुम्हाला त्या पैशांची खूप मदत होत असते. काही महिला ह्या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करतात, काही महिला ह्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात, काही महिला ह्या पैशांचा उपयोग बचतीसाठी करतात, काही महिला हप्ते भरण्यासाठी, काही महिला बिझनेस करण्यासाठी याचा उपयोग करत असतात. तर वेगवेगळ्या प्रकारे देखील महिलांना या पैशांचा फायदा होत आहे. तर तुम्ही कशासाठी करता ह्या पैशांचा उपयोग कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सरकारला सुद्धा कळणार आहे की हो खरोखर हे पैसे बहिणींच्या कामी येत आहेत. तर सरकारसुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला हे पैसे देत राहणार आहे. पुढे बघा निवडणुकीआधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे. म्हणजेच निवडणुकीच्या आधीच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकाआधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या 2 आणि 3 डिसेंबरला आहेत. म्हणजेच 2 आणि 3 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्याआधी महिलांना 1500 रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे मिळून जातील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे तुम्हाला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. काही डाऊट असतील, काही शंका असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईपसुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.